मागील काही आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरला होता, परंतु आता राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर काही भागात उन्हाचा चटका कायम राहून ऊन सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आला असून विदर्भातील भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यात पावसाची प्रामुख्याने उघडीप शक्य असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय. हवामानशास्त्र विभागानं पुढील 5 दिवसांचा अंदाज जाहीर केलाय. राज्यात पुढील 5 दिवस भाग बदलत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय. तर विदर्भात मात्र पावसाचा जोर काहीसा वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोबनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.